12वीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीची उत्सुकता लागलेली होती तो दिवस अखेर म्हणजेच 2 मे 2026ला तुमचा दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, निराश होऊ नका. जे काही तुम्हाला यश मिळेल त्यामध्ये तुम्ही समाधानी राहा, कारण यावर्षीचा जो पेपर आहे, परीक्षा पद्धती होती ती अतिशय कडक पद्धतीने तुमचे पेपर झालेले आहेत. स्ट्रिक्टनुसार ते पेपर तुम्ही लिहिलेले आहात. त्यामुळे मिळालेल्या गुणांवर तुम्ही कदापिही नार्वस होऊ नका. त्याचबरोबर आनंदामध्ये जे काही गुण मिळाले असेल त्याचा स्वीकार करा, की जेणेकरून या पुढील वर्षामध्ये तुम्ही आणखी जिद्दीने जोमाने प्रयत्न करा आणि निश्चितच जे काही तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल ते यश तुम्ही आणखी यापेक्षाही जास्त कसं मिळवता येईल याकडे लक्ष देणं तेवढेच गरजेचे राहील विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे उद्या तुमचा जो 12वीचा रिझल्ट येणार आहे, जे काही तुम्हाला लिंक मी टाकणार आहे व्हिडिओमध्ये, त्या लिंकनुसार उद्या दुपारी 1 वाजता जेवढ्या काही बोर्डनी वेबसाईट ठरवून दिलेले आहे त्या वेबसाईटवर आपापला निकाल तुम्हाला बघता येईल. पण बघितल्यानंतर कोणताही विद्यार्थी निराश व्हायचं नाही. कदाचित आपले कुठे प्रयत्न कमी पडले असेल असा विचार करायचं आणि यानंतर येणाऱ्या पुढचे जे काही परीक्षा तुम्ही देणार जीवनामध्ये, त्या जीवनामध्ये देणाऱ्या परीक्षामध्ये यापेक्षा कसे जास्तीत जास्त गुण आपल्याला घेता येईल, जास्तीत जास्त रँक कसा मिळवता येईल याचा तुम्ही वारंवार विचार करायचा, की फक्त 12वीची परीक्षा दिली म्हणजे आपलं आयुष्य आहे संपलं असा विचार करायचं नाही. त्यामुळे जे काही विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होत असेल त्यांनीही यापेक्षा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल पुढल्या वर्षी, नेक्स्ट इयरला, त्याच्या पुढल्या वर्षी. तर अशासाठी तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे की कोणताही विद्यार्थी अति जास्त मार्क्स मिळाले असेल किंवा अति कमी मार्क्स मिळाले असेल, फक्त बाँड्रीवर पास झाला असेल तरीही कोणत्याही विद्यार्थ्यांनी निराश व्हायचं नाही. निराश न होता आनंदाने आपले गुण आपण स्वीकारायचे, की जेणेकरून तुमचा पुढील वर्षामध्ये कोणत्या तरी शाखेमध्ये तुमचा प्रवेश निश्चित होईल, की जेणेकरून जे तुम्हाला करिअरमध्ये घ्यायचं आहे, शिक्षण घ्यायचं असेल तर त्या शिक्षण क्षेत्रामध्ये निश्चितच तुम्ही काय व्हाल, सहभागी व्हाल अशी मी आशा व्यक्त करते, अशी अपेक्षा व्यक्त करते. पण कोणीही दिलेल्या पेपरविषयी किंवा आपल्या भूतकाळाविषयी विचार करत बसायचं नाही, निराश व्हायचं नाही. कारण आपण जर खचलो, निराश झालो तर आपली प्रगती त्या ठिकाणी थांबेल. त्यामुळे माझं एक तुम्हाला असं सांगणं आहे की कोणत्याही विद्यार्थ्याने आपले गुण पाहिल्यानंतर निराश होऊ नका, की एक असं मनाशी संकल्प करायचा की ठीक आहे, यावर्षी मी अतिशय कठीण प्रसंगामधून पेपर दिलेला आहे. स्ट्रिक्ट वातावरण होतं, कॅमेरे पद्धती चालू होती, सगळे स्ट्रिक्टनुसार पेपर तुम्ही दिलेला आहात. तर पुढल्या वर्षी किंवा यानंतर मी जे काही शिक्षण घेणार तेही सुद्धा अशाच प्रकारचं स्ट्रिक्ट कॉपीमुक्त अभियानामध्येच देणार, नाही का. तर अशामुळे तुमचं काय होईल, जो ग्राफ आहे प्रगतीचा, तो प्रगतीचा ग्राफ ॲटोमॅटिक वाढत राहील, उंचावत राहील आणि निश्चितच तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसारख्या परीक्षेला सामोरं जाल. कारण 12वीची परीक्षा म्हणजे तुमचं जीवनाचं अंतिम ध्येय नाही विद्यार्थी मित्रांनो. यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनला ज्यावेळेस ॲडमिशन घ्याल त्यावेळेला तुम्ही सोबतच कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करा, स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचायला सुरुवात करा. त्यामध्ये कोणकोणते सिलेबस, कोणकोणते पाठ्यक्रम, कोणकोणता अभ्यासक्रम असतो याविषयी माहिती गोळा करायचा प्रयत्न करायचं, म्हणजे जेणेकरून तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्हाला साकार करण्यासाठी कोणताही विलंब लागणार नाही. की फक्त निराश व्हायचं नाही, कारण निराश झालं म्हणजे काय होईल, तुमचे समोरचे जे पर्याय आहे ते समोरचे पर्याय सगळे काय होतील, थांबून जातील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझं एकच सांगणं आहे की तुम्ही या 12वीच्या मार्कावर किंवा पर्सेंटेजवर निराश होऊ नका. तर अधिक जोमाने आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल, अधिक जोमाने आपण जास्तीत जास्त स्पर्धात्मक परीक्षेकडे कसं वाटचाल करणार आणि जीवनामध्ये कशाप्रकारे सफलता निर्माण होईल या दृष्टिकोनातून विचार करायला हवा. कारण हे मी का सांगते आहे, कारण जर तुम्ही निराश राहिले तर ॲटोमॅटिक तुमच्या मागे तुमचे असणारे जे काही बहीण भाऊ असेल ते सुद्धा तुमचं पाहून निराश होतात. इव्हन तुमचे आईवडीलसुद्धा तुमच्या होणाऱ्या यशाबद्दल ते सुद्धा नाराज होतील. म्हणून आपल्या आईवडिलांना आपल्याला जर खुश बघायचं असेल, भावंडांना खुश बघायचं असेल
तर आपण निराश व्हायचं नाही. त्यांच्यासमोर आपण यानंतरच्या परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये मी आणखी यापेक्षा जास्त मेहनत करेल, जास्तीत जास्त अभ्यास करेल आणि जास्तीत जास्त मेहनत करून कष्टाने यश मिळवून दाखवेल, अशा प्रकारची भूमिका त्यांच्यासमोर साकार करायची विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही कोणीही उद्याचा रिझल्ट पाहत असताना एक जीवनाच्यामध्ये किंवा डोळ्यामध्ये एक आशेचा किरण ठेवूनच तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, उद्याचा निकाल तुम्ही जो जाहीर होणार आहे बोर्डाकडून ऑनलाईन तो बघा आणि निश्चितच तुमचा आनंद द्विगुणित कराल अशी मी अपेक्षा करते. आणि या व्हिडिओमध्ये कोणत्या वेबसाईटवर तुम्हाला तुमचा निकाल बघायचा आहे, या मी 4-5 वेबसाईट टाकलेल्या आहे, त्यासुद्धा तुम्ही वहीमध्ये नोंद करून घ्या की जेणेकरून पेपरच्या ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर दुसऱ्या वेबसाईटवर लगेच तुमचं नाव, रोल नंबर, आईचं नाव टाकून तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येईल, रिझल्ट काढता येईल. ठीक आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी परीक्षेमध्ये काही कारणास्तव फेल झाले असेल तर त्यासाठी सुद्धा बोर्डाने पुरवणी परीक्षेची सोय आखलेली आहे. म्हणजे तुमचं वर्ष वाया जाणार नाही. तर पुरवणी परीक्षासुद्धा कधी राहणार आहे, ज्याला आपण सप्लिमेंटरी एक्झाम म्हणतो, तीसुद्धा 13 मे ते 17 मे या कालावधीमध्ये सप्लिमेंटरीचा फॉर्म ऑनलाईन भरला जाईल. ते सुद्धा कॉलेजमध्ये येऊन तुम्हाला तशा प्रकारचा ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. संबंधित कॉलेजच्या जे काही क्लर्क असतील त्यांना भेटून तशा संदर्भामध्ये तो फॉर्म तुम्ही बोर्डाचा फॉर्म सबमिट करावा लागेल कॉलेजमार्फत, की जेणेकरून तुम्हाला तुमचं वर्ष वाया जाणार नाही. पुरवणी परीक्षेचा रिझल्टसुद्धा लवकर डिक्लेअर होत असतो. त्यामुळे सर्वांना माझ्या या निकालाविषयी शुभेच्छा.